नमस्कार, आराध्या लेडीज टेलर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण 40 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत। त्यासाठी आपण मापे पाहूया। उंची आहे 15, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। पूर्ण उंची 16 इंच मिळते आपल्याला। छाती आहे 40ची, 40चा चौथा भाग होतो 10 इंच, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचे। इथे आपल्याला 11.5ची घडी मिळते। कमर आहे 36, पुढचा गळा आहे 5.5, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं। मागचा गळा आहे 10, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं। बाही लांबी आहे 6, इथे आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे, कारण हा साध्या पिसाचा ब्लाऊज आहे, त्यासाठी तुम्ही मापे पाहू शकता पूर्ण। आता आपल्याला पेपरवरती मापे टाकायचे आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 15 + 1 16। गळा रुंदी आपण 40 साईजसाठी घेतो 2.5 इंच। 2.5 इंचाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्या पुढे लगेचच आपण शोल्डरचे माप टाकणार आहोत। 40 साईजसाठी आपण शोल्डर घेतो 5.5 इंच या पद्धतीने। आता आपण लगेचच पुढे त्याच्या पुढे 11.5ला मार्किंग करून घेणार आहोत। ची आपल्याला इथे घडी भेटली आहे, त्यासाठी जिथे आपण 11.5ला मार्किंग केलं होतं तिथून खाली पूर्ण उंचीचे माप टाकायचे आहे। 15 + 1 16 या पद्धतीने। खालच्या साईडला जिथे आपण 16ला मार्किंग केलं होतं दोन्ही साईडला, ते एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बरोबर 11.5च्या अंतरावर, आणि मध्यभागी एक 11.5ला मार्किंग करून घ्यायची। म्हणजे या पद्धतीने आपल्याला आपला व्यवस्थित बॉक्स ड्रॉ होतो। अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा। ते मी बॉक्स ड्रॉ केलेला आहे। आता आपण 40 साईजसाठी मुंडा टाकत असतो। जिथून आपण शोल्डरचे माप टाकले 5.5, तिथून खाली आपण मुंड्यासाठी माप टाकणार आहोत 6.5 इंचाला। आणि गळ्याच्या साईडनं 5.5 इंच आपण घेतलं होतं मुंडा। ही 6.5ला जिथे मार्किंग केलं आहे तिथे ही 5.5 येते का नाही चेक करायचं, आणि व्यवस्थित अशी बॉक्स ड्रॉ करायचा। फिटिंगच्या साईडने ही 6.5ला मार्किंग करून घ्यायची। आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं बॉक्स ड्रॉ करायचा आहे। आता आपण पुढचा मुंडा व मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मार्किंग करणार आहोत। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण इथे 1 इंचाला मार्किंग करायची, आणि मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करायची असते। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आणि इथे आपल्याला 10ला मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या साईडला। आणि आपल्या इथं मध्य काढायचं आहे। अगोदर 6.5 इंच आपण घेतलं होतं, मुंडा 6.5 इंच घेतला होता। 6.5 इंचाचा आपल्याला मध्य काढायचा आहे। तर 6चा मध्य होतो 3, आणि पुढचे ते
अर्धा इंचाचे दोन लाईन म्हणजे 3.25. तर 10 इंचाचा एक मार्किंग केले तो पॉईंट प्लस 1.5 इंचाचा पहिला मुंडा आणि 3.25 इंचाचा पॉईंट घेतलेला आपण. या पद्धतीने आपल्याला पॉईंट जोडायचे आहेत. या पद्धतीने मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. तसंच दुसराही 1 इंचावर जो पहिला मुंडा घेतो आपण त्यालाही मार्किंग करून घ्यायचे आहे. या पद्धतीने गोलाकार कर्वमध्ये द्यायचा आहे. आता आपल्याला ब्रापट्टीचे माप टाकायचे आहे. इथे गळ्याचे माप टाकून घेऊया आपण. पुढचा गळा आहे 5.25, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं. पुढचा गळा आहे 5.25, त्यामध्ये अर्धा इंच ॲड केल्यानंतर 6.25 होतो. आणि खालच्या साईडलाही 2.5 इंचाचा गळा रुंदीचं माप टाकून हाही बॉक्स आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्रापट्टीचे माप टाकायचे आहे. तर या साईडनं आपण ब्रापट्टीसाठी माप टाकत असतो 3.5 इंच आणि फिटिंगच्या साईडने टाकत असतो 2.5 इंच. असा कर्व असा आपल्याला ब्रापट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला 1 इंच जिथून आपण गळ्याचं माप टाकलं आहे तिथून खालच्या साईडने 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची. आणि पहिला मुंडा आहे त्यातून आपल्याला 3 मार्किंग करायचे असतात. एक 2 इंचाला, एक 2.25 इंचाला आणि एक 2.5 इंचाला. आणि फिटिंगच्या साईडनं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं असतं. 40 साईजसाठी आपण कटोरी 5, 5.25, 5.5 ह्या म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला छातीचं आकार जास्त छाती असेल, कटोरीचं माप जास्त असेल आपण टाकू शकतो. इथे मी 5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे. आणि आपण जे 3 पॉईंट घेतले आहेत त्यातून आपल्याला कुठल्या पॉईंटमधून जातोय तो आकार पाहायचा आहे. इथं जिथं आपण 1 इंचाला मार्किंग केली होती ना गळ्याच्या साईडनं वरती, तिथून आकार घ्यायचा असतो. तर माझं चुकून झालेलं आहे. इथून 1 इंचाला मार्किंग करून घेतली होती, तिथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा असतो.
या पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा आपल्याला आकार इथे कटोरीचा भेटलेला आहे। इथं गळ्याच्या साईडला एक कर्व आकार आपल्याला कटोरीसाठी देऊन घ्यायचा आहे। हे नाही आहे तर अशा पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया। आता आपण कट करून घेऊया या पद्धतीने। पहिल्यांदा मागचा मुंडा कट करून घ्यायचा, तर बरोबर मध्यभाग कट करून घ्यायचा, मागचा भाग आपल्याला मिळतो ब्रापट्टी कट करून घ्यायची। अशा पद्धतीने कटोरी कट करून घ्यायची। आपल्याला सर्व भेटलेले आहेत। आता आपण कटोरी वाढवूया। 40 साईजसाठी आपण कटोरी 1.5 इंचाने वाढवत असतो, त्यासाठी इथे आपण 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करून घ्यायची। जी आपली कटोरी आपल्याला भेटली आहे ती या पद्धतीने ठेवायची क्रॉसमध्ये। जशी कटोरी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची, या पद्धतीने ठेवून घ्यायची आधी। आपण इथं कटोरी वाढवत आहोत। अशी कटोरी ठेवून घ्यायची, जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची। 1.5 इंचाचं मार्किंग केलेला पॉईंटवर तिरक्या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जशी कटोरी आहे तशी ड्रॉ करायची। च्या पुढे आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि जिथं आपण अर्धा इंचाचं मार्क केलं होतं तिथून अशी क्रॉसमध्ये वरती थोडं तिरकं न्यायचं आहे। क्रॉसमध्ये अशी लाईन ड्रॉ करत वरती तिरकं न्यायचं आहे आणि 1.5 इंच येतं का नाही ते पाहायचं या पद्धतीने। आणि वरती अंदाजेच अर्धा इंच असं घेऊन या पद्धतीने जिथं आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलं होतं त्याच्या साईडला कटोरीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपल्याला पूर्ण मापून घ्यायचं आहे किती येते। इथे माझं 8.25 येते, त्यासाठी 8.25साठी 4.5 9 जो मध्यभाग येईल तिथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची। ते माझे 8.25 आलं होतं, तर 9च्या निम्मं होतं 4.5, एक लाईन कमी, म्हणजे 4.5ला एक लाईन कमी मला पॉईंट भेटलेला आहे। त्याच्या खाली जो पॉईंट तुमचा येईल मध्यभागी त्याच्या खाली लगेच 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची। जिथून 1.5 इंचाला आपण मार्किंग केलं आहे दोन्ही साईडला सेम मार्किंग येते का नाही ते पाहायचं। तर बरोबर माझं येत नव्हतं म्हणून मी थोडं ॲडजस्ट केलं। पाचला एक लाईन कमी असं इथे मला भेटलं होतं। त्याच पद्धतीने तिकडच्या साईडलाही तेवढं येते का नाही पाहायचं, सेमच यायला पाहिजे, म्हणजे कटोरीचा आकार आपला व्यवस्थित होता। आपण कटोरी कट करून घेऊया या पद्धतीने।
ते आपल्याला 40 साईजची कटोरी मिळालेली आहे, तुम्ही पाहू शकता। चाळीस साईजची कटोरी भेटली आहे। आता आपण बाही कट करणार आहोत। त्यासाठी बाहीचे माप टाकायचे आहे। छातीचा चौथा भाग येतो 40 साईजचा 10 इंच। त्यामध्ये आपल्याला मार्किंग ॲड करायचं नाही, तर 10 इंचाला मार्क करून घ्यायचं। आणि ही साध्या पिसाची बाही आहे, तर 6 इंचाची बाही आहे पूर्ण तयार बाही। त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करायचे, म्हणजे आपल्याला 7.5ला इथं मार्किंग करून घ्यायचं। जिथून आपण 7.5 टाकला आहे तिथूनही आपल्याला 10 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आणि लाईन ड्रॉ करायची। खालच्या साईडला जिथून आपण 10 इंचाला मार्किंग केली होती तिथून वरती 7.5ला मार्किंग करून घ्यायची। असा बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे। आता आपल्याला बाहीची खोलाई टाकायची। तर बाहीची खोलाई इथे आपण घेणार आहोत 2.5 इंच। या पद्धतीने आता आपल्याला 3 मार्किंग करायचे आहेत 1-1 इंचाच्या। इथून 1-1 इंचाला मार्किंग करून घ्यायची। जिथं आपण 2.5 इंचाची खोलाई घेतली होती बाहीची तिथूनही 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची। या पद्धतीने आणि तिथून लगेच खालीही 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची। अशा 3 मार्किंग 1-1 इंचाला आपल्याला करून घ्यायचे असतात। आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। ते येते 8.25 येते। तर त्याचं निम्मं घ्यायचं असतं आपल्याला। किती येणार? 8.25चं निम्मं। चार आणि 1 लाईन। परत आपल्याला 2च्या मध्यभागीमध्ये आणि 6च्या असं आपल्याला 3 पॉईंट, 4ला 1 लाईन आणि त्याच्या परत निम्मं करायचं। जिथून आपल्याला पहिला पॉईंट भेटला आहे तिथून वरती 1/2 इंच आणि जिथून तिसरा पॉईंट भेटला आहे तिथून 1/2 इंच। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा असतो। आपल्या 4ला 1 लाईन कमी आलं, परत आपण त्याचं निम्मं केलं दोन्ही साईडला। अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। आणि आपण 1ला मार्किंग खाली केली होती असं क्रॉसमध्ये हे करून लाईन ड्रॉ करायची। अशा या पद्धतीने जर बाही कट केली तर चुन्या वगैरे येणार नाहीत। आता आपल्याला बाही अशा पद्धतीने कट करायची आहे, ते पहा। इथून 1 इंचपर्यंतच कट करायचं। खालचा कर्व दिला होता तिथून कट करायचं नाही, तर मध्य आला होता तिथंपर्यंत कट करायचं। या पद्धतीने परत बाही पूर्ण उघडायची आहे आपल्याला आणि हा कर्व आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या 40 साईजचे बाही कटिंग करून झालेली आहे।
जर तुम्हाला माझा व्हिडिओ चाळीस साईज पेपर कटिंग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.